जर पक्षांतर बंदी कायदा बंडखोरीला संरक्षण देण्यासाठीच वापरला जाणार असेल तर मग देशामध्ये पक्षांतर बंदी कायद्याची गरज काय? आणि हा सवाल कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित केला आहे. शिवसेनेतील 2022च्या बंडानंतर सुरू झालेला हा सत्ता संघर्ष आता फक्त उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे एवढ्यापुरता मर्यादेमध्ये राहिलेला नाही. कारण या प्रकरणाचा निकाल देशातील पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थ आणि भविष्यातील राजकीय बंडखोरीचं स्वरूप ठरवू शकतो. ठाकरे गटाच्या वतीने अंतिम युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी सुरुवातीलाच एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. विधिमंडळ पक्षामध्ये बहुमत मिळालं म्हणून मूळ राजकीय पक्षावरती मालकी हक्क सांगता येत नाही. म्हणजेच आमदारांची संख्या तुमच्या बाजूने आहे म्हणून पक्षही तुमचाच आहे, तुमचाच झाला पक्ष, असा सरळ अर्थ 10व्या अनुसूचीचा काढता येणार नाही आणि असा ठाकरे गटाचा दावा आहे. शिंदे गटाचा मुख्य बचाव काय आहे तर त्यांनी शिवसेना सोडली नाही. त्यांचं म्हणणं आहे की हा पक्षातून बाहेर पाडण्याचा प्रकार नव्हता तर पक्षांतर्गत उठाव होता. पण याच दाव्यावर कपिल सिब्बल यांनी थेट प्रश्नचिन्ह उभा केलं की जर हा पक्षांतर उठाव होता तर मग 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरतला का गेले? त्यानंतर हे आमदार गुवाहाटीला का गेले आणि त्याच काळामध्ये शिवसेनेच्या अधिकृत बैठकींना हे आमदार का गैरहजर राहिले? ठाकरेंच्या गटाच्या म्हणण्यानुसार यानंतरच्या घटनांची साखळी पाहिली तर हा केवळ पक्षांतर मतभेदाचा विषय नव्हता. 30 जूनला मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी विधिमंडळ पक्षांवरती आपलाच दावा सांगण्यात आला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड झाली, फ्लोअर स्टेट झाली आणि या प्रक्रियेदरम्यान पक्षांच्या अधिकृत व्हीपचं उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यामध्ये आला. ठाकरे गटाचा दावा आहे की या सर्व घटनांकडे एकत्रितपणे पाहिलं तर पक्षांतर बंदी कायद्याचा प्रश्न निर्माण होतो आणि इथे सिब्बल यांनी 10व्या अनुसूचीच्या मूळ उद्देशाकडे न्यायालयाचं लक्ष वेधलं. पक्षांतर रोखणं हा या कायद्याचा उद्देश आहे. पक्षांतराला कायदेशीर संरक्षण देणं हा नाही. एखादा आमदार पक्षांची उघडपणे प्रतारणा करून सत्ता मिळवण्यासाठी बाजू बदलतो आणि त्याला नंतर लोकशाहीतील अंतर्गत उठाव असं नाव दिलं जातं आणि असं होत असेल तर त्यातून पक्षांतर बंदी कायद्याचा संपूर्ण उद्देशच फोल ठरू शकतो असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी एक मोठा मुद्दा आहे, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं. याच निर्णयावरही सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांचा मुद्दा असा आहे की एखाद्या पक्षात आमदार किंवा विधिमंडळ सदस्यांची संख्या जास्त आहे म्हणून तो संपूर्ण राजकीय पक्ष ठरत नाही. कारण राजकीय पक्ष म्हणजे फक्त आमदारांची संख्या नाही तर त्यामागे पक्षांची विचारसरणी आहे, कार्यकर्ते आहेत, संघटनात्मक रचना आहे आणि पक्षांचा राजकीय इतिहास देखील आहे. म्हणूनच ठाकरे गटाचा दावा आहे की विधिमंडळातील तात्पुरत्या बहुमतांच्या जोरावरती मूळ राजकीय पक्षांवर मालकी हक्क सांगता येणार नाही. याच ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही सिब्बल यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अपात्रता निर्णयांवरती देवदत्त कामत यांनी जोरदार हल्ला चढवला. ठाकरे गटाचा आरोप असा आहे की विधानसभा अध्यक्षांनी पुरावे आणि पक्ष घटनेच्या तरतुदींचं योग्य मूल्यमापन न करता आधीच ठरलेल्या निष्कर्षांच्या आधारे निर्णय दिला आणि याच मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या काही निर्णयांचाही दाखला न्यायालयासमोर देण्यात आला. मात्र या सुनावणीत सर्वात जास्त चर्चेमध्ये आलेला मुद्दा होता तो म्हणजे 2018ची शिवसेना पक्ष घटना. शिंदे गटाच्या आमदारांच्या साक्षीदरम्यान 2018ची पक्ष घटना समोर आली. विशेष म्हणजे काही साक्षी आणि युक्तिवादामध्ये या घटनेचा संदर्भ देण्यात आला पण विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयांमध्ये याच पक्ष घटनेला वेगळं महत्त्व देण्यामध्ये आलं होतं. यामुळे ठाकरे गटाने शिंदे गटाच्या भूमिकेतील विरोधाभास न्यायालयासमोर मांडला. नंतर 2018ची पक्ष घटना वकिलांच्या चुकीमुळे रेकॉर्डवरती आले असल्याची बाजू मांडण्यात आली. पण ठाकरे गटाने यावर एक बोचरा सवाल केला. 1-2 वकील चूक करू शकतात पण 39 आमदारांच्या बाजूने काम करणारे वकील एकसारखीच चूक कशी करू शकतात? आणि यामुळे शिंदे गटाच्या बचावाच्या भूमिकेवरती पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा दावा ठाकरे गटाने केला. पण या सगळ्यांपेक्षाही एक मोठा कायदेशीर प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला. समजा 2018ची शिवसेना पक्ष घटना वैध नाही असं मानलं तर मग 2014 आणि 19 मध्ये याच पक्ष घटनेच्या आधारे एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना मिळालेली पक्षांतील पद आणि राजकीय जबाबदाऱ्या कशा वैध ठरतील? आणि जर निवडणूक आयोग 1999च्या पक्ष घटनेचा आधार घेत असेल तर त्या पक्ष घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच नसेल तर मग एकनाथ शिंदे मुख्य नेता म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री कसे झाले? हेच प्रश्न सिब्बल यांच्या युक्तिवादाला वेगळं वजन देतात.
कारण हा प्रश्न केवळ 2022च्या बंडाचा नाही, हा प्रश्न आहे राजकीय पक्ष नेमका कोणाचा, आमदारांचा, विधिमंडळ पक्षांचा की पक्षांच्या मूळ संघटनेचा. आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या भूमिकेचाही मुद्दा पुन्हा चर्चेमध्ये आला. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने यापूर्वीच राज्यपालांच्या भूमिकेवरती गंभीर निरीक्षण नोंदवली होती. शिवसेनेतील अंतर्गत वादांमध्ये राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट बोलवण्याची गरज होती का, यावरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले होते. ठाकरे गटाचा युक्तिवाद असा आहे की राज्यपालांच्या त्या निर्णयामुळेच पुढील राजकीय घटनांना मार्ग मिळाला. म्हणजेच या संपूर्ण प्रकरणामध्ये एक नाही तर अनेक कायदेशीर कड्या जोडलेल्या आहेत. राज्यपालांचा निर्णय, विधिमंडळातील बंड, अपात्रतेचा प्रश्न आणि निवडणूक आयोगाचा पक्षचिन्ह निर्णय आणि आता सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी. पण इथेच कपिल सिब्बल यांनी असा एक पत्ता टाकला ज्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. त्यांनी न्यायालयासमोर म्हटलं की जर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला देता येत नसेल तर ते गोठवण्यामध्ये यावं. ही मागणी अत्यंत महत्वाची आहे, कारण आतापर्यंत ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट होती. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरती आमचाच अधिकार आहे. पण जर न्यायालयाला तत्काळ कोणत्याही एका गटाच्या बाजूने हा अधिकार निश्चित करणं शक्य नसेल तर दोन्ही गोष्टी गोठवण्याचा पर्याय ठेवावा, अशी सिब्बल यांची मागणी आहे. आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे, हा कपिल सिब्बल यांचा प्लॅन बी आहे का? निकाल कोणत्याही दिशेने जाऊ शकतो याचा अंदाज घेऊन त्यांनी पर्यायी कायदेशीर मार्ग आधीच तयार ठेवलेला आहे का? हा प्रश्न सध्या चर्चेमध्ये आहे. पण त्याहून महत्वाचं म्हणजे या प्रकरणाचा परिणाम फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादितमध्ये राहणार नाही. कारण जर न्यायालयाने स्पष्ट केलं की विधिमंडळातील बहुमत म्हणजेच मूळ राजकीय पक्षांवरती मालकी नाही, तर भविष्यात देशातील अनेक पक्षांमधील बंडखोरींच्या प्रकरणावर त्यांचा परिणाम होऊ शकतो. आणि जर उलट भूमिका घेतली गेली तर भविष्यामध्ये एखाद्या पक्षातील मोठा आमदार गट फुटून वेगळा दावा करण्यासाठी त्याच निर्णयाचा आधार घेऊ शकतो. म्हणून हा खटला केवळ शिंदे विरुद्ध ठाकरे एवढाच नाही, हा खटला आहे भारतीय लोकशाहीमध्ये पक्षांतर बंदी कायद्याची खरी मर्यादा काय असणार. लोकप्रतिनिधी पक्ष सोडल्याशिवाय पक्षांवरती कब्जा करू शकतात का? विधिमंडळातील बहुमताच्या जोरावरती मूळ राजकीय पक्षांवर दावा करता येईल का? आणि निवडणूक आयोग पक्षाची ओळख ठरवताना नेमके कोणते निकष वापरेल? आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या अपात्रता निर्णयांवर सर्वोच्च न्यायालय कितपत हस्तक्षेप करणार, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये दडलेले आहेत. आणि म्हणूनच या प्रकरणाचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणासाठीच नाही तर देशातील भविष्यातील राजकीय बंडखोरीसाठीही एक मोठा कायदेशीर संदर्भ ठरू शकतो. आता सर्वांचं लक्ष आहे ते म्हणजे एकाच गोष्टीकडे, सर्वोच्च न्यायालय अंतिम मत कोणता कायदेशीर मार्ग स्वीकारणार. शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाचं काय होणार आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय काय होणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 2022 मध्ये जे घडलं त्याला कायदेशीर मान्यता मिळणार की पक्षांतर बंदी कायद्याचा मूळ उद्देशाला सर्वोच्च न्यायालय पुन्हा अधोरेखित करणार. तुम्हाला काय वाटतं? शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ठाकरे गटाला मिळायला हवं की शिंदे गटाकडेच राहायला हवं की दोन्ही गोष्टी गोठवायला हव्यात? तुमचं जे काय मत असेल ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय आणि कायदेशीर घडामोडी सोप्या भाषेमध्ये समजून घेण्यासाठी आपल्या द मराठी वर्ल्ड ह्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.